काल संध्याकाळी वादळी वारा आल्याने बुलढाणा मलकापूर रोडवरती मलकापूर नजीक असलेला दाताळजवळचा हा टोलनाका संपूर्ण कोसळलेला आहे। आपण पाहू शकतो की हा टोलनाका कशा पद्धतीने कोसळला आहे। प्रचंड हवा होती, वातावरण खूप टाईट झालेलं होतं आणि वादळी वाऱ्यासह हे पूर्ण टोलनाका उखळून पडलेला आहे। पूर्ण रस्ता हा पूर्ण बंद झाला होता, ठप्प झाला होता। हा मलकापूर सोलापूर महामार्ग, या महामार्गावरती प्रचंड वाहनाची वर्दळ असते, त्यामुळे या वाहनाच्यासाठी इथे टोलनाका बांधण्यात आला आहे। बुलढाणा अर्बनचा हा टोलनाका आहे आणि या ज्यावेळेस हा प्रचंड वादळ सुटलं होतं त्यावेळेस हे पूर्ण टोलनाका उडून अक्षरशः एका बाजूच्या शेतामध्ये जाऊन पडलेलं आहे। आपल्यासोबत काही तिथले टोलनाक्यावरचे कर्मचारी आहेत, आपण त्यांना विचारू नेमकं की काय झालं होतं, नेमकं काल कसं वादळ होतं आणि कसं प्रकारे नुकसान झालं। संध्याकाळी इतक्या जोरात वादळ आलं की एका 5 मिनिटात पूर्ण टोलनाका उडून बाजूच्या शेतात उडाला आणि आम्ही इथं 20-25 कर्मचारी, समजा काही 10-15 कर्मचारी आणि बाहेरचे लोक होते। हवा इतकी होती की जर समजा कोणाला काही त्यामुळे इजा झाली नाही, बरं झालं नाही। आमच्या 1-2 कर्मचाऱ्यांना थोडी इजा झालेली आहे, त्यांना खरचटलेला आहे अंगाला, पण तरी आमचा जीव त्याच्यामध्ये वाचला। हेच पूर्ण रस्ता ठप्प झाला होता वादळ वाऱ्याने, हा पूर्ण टोलनाका कोसळला आणि त्यावेळेस परिस्थिती कशी होती, लाईट होती का काय होते आणि काय प्रकार? लाईट तर पूर्णपणेच गेलेली आहे, पण आमच्या इथं जनरेटरची सुविधा असल्यामुळे आम्ही 2-3 लाईटांची व्यवस्था केली होती, कारण त्याच्यामुळे ही वाहतूक कोलमडली नाही पाहिजे, त्यामुळे एक साईड आम्ही चालू ठेवलेली आहे आणि वाहतूक एका साईडने चालू आहे। याच्यामध्ये तुम्ही जखमी झाला, तुम्हाला किती लागलं, कशा पद्धतीने त्यावेळेस परिस्थिती, वादळ कसं होतं? वादळ एकदम भयंकर वादळ होतं की असं वादळ आजपर्यंत आम्ही पाहिलंच नाही। एका 3-1 मिनिटातच पूर्ण तहस झालेला आहे टोल आणि फक्त माझ्या हाताला दुखापत झालेली आहे। एक कर्मचारी आहे त्याला थोडं लागलेलं आहे, बाकी दुसरं कोणाची काही जीवितहानी अशी वगैरे काही झालेली नाही। तर हे आपल्यासोबत टोलनाक्यावरचे कर्मचारी होते की त्यामध्ये थोडे काही लोक कर्मचारी जखमी झालेले आहेत। सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाही तर घाटकोपरसारखी एखादा घटना जर झाली असती तर बऱ्याच जणांचा जीवसुद्धा गेला असता, अशी परिस्थिती वादळ वाऱ्याने निर्मित झालेली आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, मलकापूर टोलनाका, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।